मंडळी नमस्कार. मी यासाठी सेवक पवन वाघ, राहणार सावळी, तालुका, जिल्हा बुलढाणा. आपण यासाठी या तंत्रज्ञानानुसार गेल्या 4 वर्षापासून आपण शेती करत आहोत. त्यामध्ये आपण या क्षेत्रामध्ये खरीपामध्ये सोयाबीन, रब्बीमध्ये मका आणि उन्हाळी हंगामामध्ये यामध्ये आपण फ्लावर या पिकाची लागवड केलेली होती. आणि आता यामध्ये आपण मका या पिकाची लागवड केलेली आहे. तर बघा किती सुंदर असा प्लॉट डेव्हलप झालेला आहे मित्रांनो. आदरणीय आमचे गुरुवर्य चंद्रशेखर दादा भडसावळे यांच्या प्रयत्नातून हे सक्सेस झालेले आहे मित्रांनो. बघा कसा दिसतो प्लॉट. मित्रांनो, जे सोयाबीनचे धसं होते ते अद्याप आता गेलेलं आहे. आणि आपण जे रब्बीमध्ये लागवड केलेली होती त्या मक्याचे हे धसं अद्यापही तसेच आहे. बघा हे कुजत चाललेलं आहे मित्रांनो. आणि जे फ्लावर पिकाची आपण लागवड केलेली होती त्याचं हे धस आहे मित्रांनो. हे बी आता कुजलं आहे बघा. परत इथं फ्लावर नंतर म्हणजे एका वर्षामध्ये आपण 3 पिकं घेतलेले मित्रांनो. त्यामध्ये आता हे उपटूनच दाखवतो तुम्हाला. अद्याप काही बघा, हे बघा मित्रांनो रूट्स. आणि यामध्ये भेटणारे आपल्याला ऑर्गेनिक कार्बन बहुत हार्ड आहे मित्रांनो उपटाले. एका वर्षामध्ये 3 पिकं आपण घेतो. आणि आता ते फ्लावर नंतर मका लागवड. अद्याप याला रासायनिक खताचा कुठलाच आपण डोस दिलेला नाही. तर बी एवढी सुंदर असं फ्लावर. फक्त यामध्ये कीटकनाशकाचा एक स्प्रे झालेला आहे, इमामॅक्टिन बेंझाइड प्लस गॅस पॉयझन क्लोरोपायरिफॉस. बघा मित्रांनो प्लॉट अतिशय सुंदर. धन्यवाद मित्रांनो.